तो गुड मॉर्निंग गाईज. आजचा तिसरा दिवस आहे हॉटेलचा आणि पहिलाच आम्हाला अगोदर भरपूर लेट झाले आहे. कालसारखं फॉग नाही, काल भरपूर फॉग होता सकाळी, पण आज एवढा नाही. सो आणि आत्ता आम्ही अंघोळ वगैरे करून झाली. आता आम्ही जाणार आहे ब्रेकफास्ट करायला, कारण ब्रेकफास्टचा माझा सीन आहे. साईट सीन नाही, ब्रेकफास्टचा आता सिनेमॅटिक सीन आहे आणि त्याच्यानंतर मग ब्रेकफास्ट करून झालं की मग थोडं रिसेप्शनिस्टचं माझा सीन आहे आणि त्याच्यानंतर मग आम्ही साईट सीइंग पॉईंट करायला आम्ही निघणार आहे. पण ॲक्च्युली फॉगमुळे आम्हाला काहीच करता येत नाही, कारण एवढा फॉग आहे. तुम्ही बघू शकता इकडं हॉटेलमध्ये बघा किती फॉग आहे. कालपेक्षा कमीच आहे. काल तर पाऊस पण पडत होता, पण फॉगमुळे कुठलेच सनसेट पॉईंट वगैरे कुठलेच काही म्हणजे कुठलेच साईट सीइंग पॉईंट करायला भेटत नाही. तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे. म्हणजे वीक ऑफमध्ये पण इथं चित्रकूट हॉटेलमध्ये गर्दी असते. विकेंडला भरपूर गर्दी असते, म्हणून मी विकेंड नाही घेतलं. वीक ऑफमध्ये आलो इथं शूट करायला. मंडे, ट्यूजडे आणि वेडनेसडे आम्ही 2च दिवसासाठी करणार होतो, पण 3 दिवस आम्हाला लागले. जर हे फॉग नसतं आणि सनसेट भरपूर चांगलं असतं, सनलाईट वगैरे, तर भरपूर अजून चांगलं आम्हाला बेनिफिट भेटले असते. पण ठीक आहे, फॉगमध्ये पण चांगलं बनेल व्हिडिओ. भरा उसको सब बताओ, ये एड्रेस, ये फ़ोन नंबर, ये डेट. आपको सर फ़ोन आया था ना, फ़ोन आंसर करो. कौन सा तो फ़ोन आया था? हाँ ये, बस अभी चाबी दो उसको जैसे दिया था. हाँ ये थैंक यू बोला, बैग लिया और एग्जिट. बस ओके. सकाळी रिसेप्शनचा सीन झाला की त्यानंतर आम्ही हॉटेलच्या बाहेर आलो रोडवर, कारण तो ड्रोनचा सीन घ्यायचा होता. पण अशा फॉग असल्यामुळे काय आम्हाला पॉसिबल नाही झालं. त्यामुळे आम्ही विचार केला की साईट सीइंग पॉईंट जे कवर करते ते आम्ही करून घेतो. सो आता आम्ही इकडं आलो आहे. एक मंदिर आहे. मंदिराचं नाव राजू मंदिर का नाम क्या? हां, नागेश्वर मंदिर आहे. जे तुम्ही बघताय पाठी म्हणजे हे नागेश्वर मंदिर आहे. आणि अजून बघू आता आम्हाला किती साईट सीइंग पॉईंट करता येतात तेवढं आम्ही साईट सीइंग पॉईंट करू आणि नंतर मग परत आम्ही ड्रोनच्या सीनसाठी बघू, कारण आम्हाला तो ड्रोनचा सीन खूप इम्पॉर्टंट आहे, तो घ्यायचा आहे आम्हाला सीन. तर रिसेप्शनचा वगैरे सीन झाला, ड्रोनचा पण सीन झाला आणि एक नागेश्वर टेम्पल ते पण झालं. आणि आता फक्त जेवण वगैरे आम्ही आता निघतो आहे आम्ही दुसरे साईट सीइंग पॉईंट करायला. एक टेबल पॉईंट आहे आणि अजून एक गणेश मंदिर आहे ते, आणि अजून बघू कुठल्याही साईट सीइंग पॉईंट करायला भेटेल. हां बोल. सो आता गणेश मंदिर एक टेम्पल आहे आणि अजून बघू किती साईट सीइंग पॉईंट वगैरे आम्हाला करायला भेटतात. आणि तिथून आल्यानंतर मग एक पूर्ण स्टाफसोबत आमचा एक फोटो आम्ही काढणार आहे आणि इकडचे रूम्सचे वगैरे अजून फोटोज आणि व्हिडिओज थोडेफार काढायचे आहेत. आणि त्याच्यानंतर मग थोडं मॅनेजर लोकांसोबत बोलायचं, एक व्हिडिओ वगैरे काढायचं आहे. तो आता मी जस्ट 5 मिनटात निघतो आहे आम्ही बाकीचे साईट सीइंग पॉईंट करायसाठी. त्यानंतर तो आत्ताच आम्ही एका साईट सीइंग पॉईंटकडे आलो आहे. गणेश टेम्पल तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे. आणि गणेश टेम्पलची मागचा जो व्ह्यू आहे ते मी तुम्हाला दाखवतो. खूप भारी व्ह्यू आहे, मी दाखवतो. पूर्ण फॉग आहे, पूर्ण फॉग पाठीमागे. मी बॅक कॅमेरा करून दाखवतो. मोठी साईज येते पण ते पण